थोडं सांगा बरं गुरुजी आम्हाला. काय नाही काय करावी ती तुझ्या मनेची उत्तम. शुद्ध भावनेने केलेली तुझ्यावर. नाही तो काय तिकडे बघा फक्त एकदा फोटो काढेपर्यंत. डोळा ना महाराजांचं नाही फक्त मला तिलक लावा. नाही करतो नाही फक्त तिलक लावा बस. बुक्यासाठी कोणता आहे? बुका हा येते काय असतं? बरं. हो बस बस नाही राहू दे. आता राहू दे, आता काय नाही. हा हात धुवून द्या. हातून हा. रामकृष्णानी सर्वांना म्हणा रामकृष्णानी. आज आपलं सर्वांचं मत भाग्य आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज आपण जरी डोळ्यांनी बघितलेलं नसले तरी त्यांचं कार्य, त्यांचं महात्म्य, त्यांचं सामर्थ्य, त्यांची भक्ती, त्यांची नामनिष्ठता आणि त्यांनी वारकरी संप्रदायावरती केलेले अगणित उपकार, सर्व संतांचे उपकार आहेत. हो, सर्वात पहिले उपकार आपल्यावरती देवाचे आहे की देवाने आपल्याला हे विनामूल्य अमूल्य किमतीचे शरीर दान दिले. दान त्याच्या बदल्यामध्ये काही घेतलं नाही. मग पहिले उपकार आहे देवाचे. दुसरे उपकार आहे साधू संतांचे की त्यांनी आपल्याला नित्य जागृती देण्याचं काम केलेलं आहे. तुकोबारा एका अभंगात म्हणतात, केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐशी माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. म्हणजे संतांचे हे अगणित उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, असं वर्णन केलंय तुकोबारांनी. मग त्या संतांना आपण जरी प्रत्यक्ष पाहिलेलं नसलं तरी वाङ्मयाच्या रूपाने, त्यांच्या अभंगाच्या रूपाने, त्यांच्या ग्रंथांच्या रूपाने आपण त्यांचं वर्णन ऐकतोय. त्यांच्याबद्दल आपल्याला सर्व त्यांचा महिमा माहिती आहे. आणि अशा संतश्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराजांचे हो हे 17वे वंशज आहेत. हरिभक्तीपरायण मुरारी महाराज नामदास असं त्यांचं नाव आहे. तसं नामदेव महाराजाचं पूर्वीचं आडनाव होतं रेळेकर. हो, नंतर त्यांचं आणि अखंड नामाची साधना, नामाचे दास म्हणून ते नामदास नामदास असं नाम त्यांना पडत. बाकीचे बोल नका. आणि यांची परंपरा आहे पूर्णपणे. यांचे आजोबा पंजोबा सारे वैष्णव आणि सारे कीर्तनकार आहेत. आताही यांच्या घरामध्ये यांचे जे 2 चुलते, यांचे पूज्य पिताश्री सर्वची सर्व कीर्तनकार आहेत. त्यांची सर्व मुलं कीर्तनकार आहेत. हो, अगदी 4 वर्षाचा मुलगा आहे तोही आता कीर्तनामध्ये मृदंग वाजवतोय असा. आणि महाराजांचं खूप सुंदर जीवन आहे, विनम्र आहे, अगदी मितभाषी आहे. आणि वाङ्मयावरती नामदेव महाराजांचं चरित्र खूप गोड असं त्यांच्या मुखातून ऐकायला मिळतंय. पहा, अमोघ अशी वाणी आहे, प्रासादिक वाणी आहे. आणि आज आपलं सर्वांचं भाग्य आहे की ते 7 दिवस वास्तविक कुठेही थांबत नाही. 7 दिवस ते कथा पण करत नाही. ते हो कीर्तन करतात. फक्त आमचा आग्रह, आमचं प्रेम, आम्ही त्यांना म्हटलं की तुमच्या मुखातून आम्हाला पूर्ण नामदेव महाराज ऐकायचे. आणि तुम्ही सप्ताहात नाही म्हटले तर मग आमच्या आश्रमात येऊन मी एकटा श्रोता आणि तुम्ही एकटे वक्ते असं तुम्हाला सांगावं लागेल. मग आग्रह केला त्यांनी, आमच्या प्रेमाचा तो सन्मान केला आणि इथे ते आले. 2 दिवसापासून कथा चालू आहे. काल नामदेव महाराजांचा जन्म, त्यांच्या बाललीला असं काल कथेमध्ये त्यांनी चिंतन आपल्याला ऐकवलंय. आणि आज आपण साहेब आले होते काल. मग साहेबांचा आमचा परिचय झाला. साहेबांनी इच्छा व्यक्त केली की घरी येतील का महाराजजी. म्हटलं ठीक आहे, येतील, काही अडचण नाही. आणि मग साहेबांनी सांगितलं की सकाळी 9:30 वाजेपर्यंत या. आम्ही बरोबर आलेलो आहे. महाराजांचं दर्शन आपल्या सर्वांना झालं. सर्वांना नामदेव महाराजांचं दर्शन झालं.
नामदेव महाराजांचे आशीर्वाद आपल्याला आता मिळतील. 2 मिनिटं महाराज जे आपल्याला आशीर्वाद देतील, आपल्याला उद्बोधित करतील. आपण सर्व वारकरी वैष्णव निष्ठावंत पाईक आहात आपण सर्वजण, आणि अशीच आपली निष्ठा आपण जोपासायची आहे. आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर आपण प्रेम करायचं आहे, आपल्या संतांवर आपण प्रेम करायचं आहे. तुम्ही खूप मोठं स्वागत केलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. हार घाला पहिला. सगळेजण ऐकून घ्या आपण आणि नंतर नाही त्या सांगितल्यावरती मग हार घातल्यावर सांगते ना. बर, हा आता हार घालून घ्या आणि हा श्रीफळ वगैरे द्या. ती हार आवडत नाही. आणि आता आमच्या विरोधात आधीच त्यांचे वंशज आहोत. हो ना. अलगोजाट ज्ञानदेव बरोबर चालेल. आणखी दुसरा हां सर्व सर्व हो 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 हां हां सर्व द्या द्या हातात द्या. नाही तिथे नको. आपल्या लायकीने त्यांच्या शेजारी बसले ते. भक्तरत्नम संतवर्यम भक्तिमार्ग प्रबोधकम विठ्ठलां गिरीरथम वंदे नामदेवम पुनः पुन्हा. या ठिकाणी या पाचोरा शहरामध्ये विजयनगरला आई जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये भक्त शिरोमणी नामदेवराय चरित्र चिंतन कथा करण्याचा योग आलेला आहे. यावर्षी आमचे पारमार्थिक स्नेही श्रद्धेय आदरणीय ऋषिकेशजी महाराज हे आमच्यावर खूप प्रेम करतात. खूप म्हणजे अगदी आमची जवळजवळ 7-8 वर्ष 10 वर्ष झाले ओळख आहे. आणि महाराजांना काय असेल ते असेल, नामदेवरायांचं चरित्र ऐकण्याची खूप उत्कंठा होती, खूप दिवसापासून होती. महाराज एकदा तुमच्या मुखातून नामदेवरायांचं चरित्र ऐकायचं आहे. वास्तविक पाहता तेवढा काय अधिकार वाणीचा मी नाही, अभ्यासू नाही, जिज्ञासू ज्ञानी वगैरे नाही. नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा. साधू संतांच्या घरात जन्माला आलो एवढीच काही ती पूर्वपुण्य. काय असेल ते त्यांचं प्रेम आहे. प्रेम प्रीतीचे बांधले तीन सुटी काही केली तुकोबाला सांगतात. त्या निमित्ताने या ठिकाणी या पाचोरा शहरामध्ये येण्याचा योग आला. साहेब आले होते काल कथेला आणि त्यांनी विनंती केली महाराज येतील का. महाराजांनी परवानगी दिली. या ठिकाणी तुमच्या सर्व समाज बांधवांचा भगिनींचा दर्शनाचा योग आलेला आहे. खूप सुंदर अशा प्रकारे तुम्ही स्वागत केलेलं आहे, आदरातिथ्य केलेलं आहे. हे स्वागत आदरातिथ्य माझं नाही, हे नामदेवरायांचं आहे. हे नामदेवरायांची पूजा केलेली आहे, नामदेवरायांचं स्वागत आहे. तुमच्या अंतःकरणात जे नामदेवरायांच्या विषयी असणारं प्रेम आहे, आदर आहे, सद्भावना आहे, त्याचं हे द्योतक आहे, त्याचं हे प्रतीक आहे. समाजातले आहात तुम्ही, आम्ही लोक. वास्तविक पाहता शिंपी समाज किंवा अन्य काही समाज संतांच्या बाबतीत जातीपातीला काही फारसा तसा काही महत्त्व नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय आहेसा वेदशास्त्री. पण एक स्वाभिमान असतो, अभिमान नाही पण स्वाभिमान असतो की आम्ही नामदेवरायांच्या वंशात कुळात जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे इतरांपेक्षा अतिशय पुढच्या अशा प्रकारे उच्च कोटीची भावना अंतःकरणात असते, स्वाभिमान असतो. आणि या नामदेवरायांच्या श्रद्धेला जागून तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, आदरातिथ्य केलं, प्रेम दिलं.
त्याच्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद देतो सर्वांना, समाज बांधवांना, भगिनींना. आणि या छोट्याशा प्रसंगानिमित्त एकच महाराजांचा संदेश जाता जाता तुम्हाला देऊन जाईल. नामदेवांच्या कुळामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, तरी कुठं तर आपलं सामाजिक कर्तव्य म्हणून समाजाचं कार्य तर तुम्ही पुढे नेतच असाल. तुमच्या अगदी यथाशक्तीने तुम्ही कार्य करतच असाल. पण गावोगाव सामाजिक कार्यामध्ये कार्यक्रमाला फिरत असताना असा अनुभव येतो मला की महाराजांचा संदेश जो काय आहे समाजाला, ते हयात होते, या ठिकाणी शरीर रूपाने होते, तोपर्यंत त्यांनी तो संदेश जगाला अगदी पंजाब प्रांतापर्यंत जाऊन स्वतःची पायाची पायपीट करून कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता त्यांनी तो संदेश देण्याकरता आज्ञानी लावावे सन्मार्गाशी या न्यायाप्रमाणे त्यांनी तो प्रयत्न केलेलाच आहे. तो सफलही झालेला आहे. पण आपलं अज्ञान आहे की आपल्याला ते कळले नाही, कळत नाही. संतांचे विचार करण्याकरता तेवढी सात्विक बुद्धी, शुद्ध अंतःकरण असावं लागतं. पण त्यांचा संदेश आम्ही काय दुसरं सांगणार आहे? आम्ही त्यांचीच वाणी सांगणार, त्यांचा संदेश सांगणार. महाराजांचा संदेश एवढा आहे, समाजात एकोप्याने राहावं, एकमेकांना प्रेम द्यावं, सामाजिक कार्य करावं, गोरगरिबांना मदत करावी. सर्वात महत्वाचं म्हणजे मानव देह अत्यंत महत्वाचा देह आहे. परत परत या देहाची प्राप्ती होईलच का नाही सांगता येत नाही. पैसा गेला परत मिळवता येईल, जमीन गेली परत मिळवता येईल, पत्नी गेली दुसरी करता येईल. पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही सर्व पुनर्लभ्यम न मानव देही पुनः पुन्हा. एका ठिकाणी असं म्हणजे पैसा गेला कष्ट करून परत मिळवता येईल. मित्र तुटला एखादा, भांडण झालं, दुसरा जोडता येईल. पण एकदा का मनुष्य जन्म गेला की परत याची प्राप्ती होईलच का नाही सांगता येत नाही. मानव देहाचं कर्तव्य, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, पंढरीरायाची उपासना करा, सेवा करा, नामदेवरायांची, साधू संतांची, सर्व संतांची सेवा करा. जे काही प्रतिकूल गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा त्याग करा. ज्याप्रमाणे मांसाहार असेल, मद्यपान असेल समाजामध्ये किंवा बाहेर अन्य ठिकाणी हे सगळा प्रकार पाहायला मिळतो. याच्याने मनुष्याच्या जीवन हे अस्ताव्यस्त होतं. त्यामुळं त्याचा आपण कधीही आपण त्या मार्गाने जाऊ नये. नामदेवांना मी हीच विनंती करतो की समाजाला अशी सद्बुद्धी द्यावी. करत असतात सगळेच असं करतात असं नाही, पण जे काही आपल्या ठिकाणी व्यसन असेल तर सोडून द्यावं. एक सात्विक जीवन जगावं. गळ्यात पवित्र तुळशीची माळ, पंढरीची वारी, पांडुरंगाची उपासना, संतांची सेवा. रोज नामदेवांचा एक तरी अभंग वाचावा, ज्ञानेश्वरी वाचा, एक तरी ओवी अनुभवावी, असं महाराजांचा संदेश आपल्याला आहे. त्याप्रमाणे एकंदरीत सर्व संत वाङ्मयाला धरून आपलं जीवन असावं. घरामध्ये लहान मुलांना वगैरे आपण परमार्थ केला तर मुलांना तसे संस्कार होतील. म्हणून अध्यात्माशिवाय जीवन परिपूर्ण नाही. लौकिक जीवन तर आपण जगतोच आहे. शेतीवाडी, जमीन जुमला, पैसा मिळवणं, खर्च करणं, प्रपंच करणं, हे काय चालत आलेलं आहे, चालणारच आहे. त्यामुळं एक आध्यात्मिक वळण जीवनाला असावं. आध्यात्मिकता जीवनामध्ये असावं, त्या योगानं जीवन परिपूर्ण होणार आहे. एवढा संदेश महाराजांचा या निमित्ताने मी सर्वांना देतो. आणि सर्वजण महाराजांचा हा संदेश जतन करतील, आचरण करतील अशी अपेक्षा करतो. आणि जाता जाता महाराजांच्या शब्दामध्ये सर्वांना आशीर्वाद देतो. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा, माझ्या सकाळ हरिच्या दासा, कल्पनेची बाधा न कोणी काही, संत मंडळी सुखी असो. पुंडलिक श्री जय.